नमस्कार मित्रांनो, आपल्या विकास कार्य या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला काही काही चांगल्या सवयी आहेत त्या आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. जेणेकरून तुम्हाला एक शिस्त लागेल, त्यानंतर तुमच्यामध्ये सुधारणा होती. त्या सवयी काय काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करू. तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला एकदम शिस्तीत काम करावं लागतं. जसं की सकाळी वेळेवर उठणे, त्यानंतर उठल्यानंतर व्यायाम करणे, त्यानंतर उठल्या उठल्या आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. म्हणजे आज आपण चांगली काहीतरी काम करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला सकाळी डोक्यात फ्रेश माइंडने आपल्याला आज विचार करायचा आहे की आपण आज चांगले कार्य करूया. काहीतरी चांगलं कार्य ज्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी शिकायच्या, त्या लोकांकडून चांगल्या मोठे जे व्यक्तिमत्व आहेत, आदर्श लोक तुम्ही ज्यांना आदर्श मानता, त्यांच्याकडून तुम्ही शिकत राहा, त्यांच्याकडून गुण घ्या. आपल्या प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. तर आपण मधमाशी होऊन जगलं पाहिजे. तर मधमाशी कसं फुलावून फक्त जे मकरंद आहे तो गोळा करते, तसं आपल्याला काय करायचं, प्रत्येक माणसात काही ना काहीतरी चांगले गुण असतात. तर ते आपल्याला त्यांचे घ्यायचे आहेत. तर एखादा समज बोलण्यात हुशार असतो, एखादा लिहिण्यात हुशार असतो, एखाद्याला समज गोष्टी सांगण्यात खूप कला असते, तर एखादा समज काम करण्यात एकदम ऍक्टिव्ह असतो. तर ज्या व्यक्तीमध्ये जे गुण आहेत ते तुम्ही आत्मसात करा. आता चांगली एखादा जर तुमचा मित्र आहे, तो सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, हे त्याचे गुण झाले. ते त्याचं पाहून तुम्ही करू शकता. तुम्ही जर त्याचं पाहून अशा प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी गुण घ्यायला पाहिजे. आपण नकारात्मक गोष्ट घ्यायची नाही, जी समज आपल्या कामाचीच गोष्ट नाही, जी एखाद्या व्यक्तीला वेगळ्या समज घाण सवयी असतात, त्या सवयी आपल्याला घ्यायची नाही. त्यांच्यातले चांगले गुण आपल्याला मधमाशीसारखं घ्यायचे आहेत. आपल्याला मधमाशी होऊनच या समाजामध्ये जगायचं आहे. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीची जी वागणूक आहे, बोलण्याची, मोठ्या वडीलधाऱ्या माणसाला बोलण्याची जी कला आहे ती असते, तसे तुम्ही वागू शकता. त्यानंतर तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा तुमचं. तुम्ही दिवसभर काय काम करणार आहेत, कोणत्या वेळेत कोणतं काम करणार आहेत, त्याचं तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा. त्यानंतर तुम्ही चांगला आहार घ्या, सकस आहार घ्या, ज्यात तुमच्या शरीराला जो लागणारा पौष्टिक आहार खा. त्यामध्ये तुम्ही कडधान्य खा. त्यानंतर तुम्ही हेल्दी जे रुटीन आहे तुमचं, नियमित पाणी प्या, वेळेवर चांगलं पाणी प्या, शुद्ध पाणी, जास्त प्रमाणात पाणी प्या. तुमची जी शरीर आहे ती तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. शरीराला तुम्ही जपलं पाहिजे. त्यामध्ये शरीराला सवय लागा चांगल्या गोष्टीची. चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणजे खाल्ल्या तर ते तुमचे जे शरीर आहे ते चांगलं राहील, तंदुरुस्त राहील. तुमचं जे माइंड आहे ते एकदम फ्रेश राहील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सवयी बदला. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्हाला जे तुमच्या सवयी आहेत ते बदलणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सकाळी व्यवस्थित उठल्यानंतर चांगल्या गोष्टी समज काय दिसतात. आता मोठाले लोक उठल्या उठल्या सकाळी चहा वगैरे पित नाहीत, तर ते गरम पाण्याचं सेवन करतात. असं तुम्ही ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आत्मसात करायला पाहिजेत. ह्या जर गोष्टी तुम्ही टप्प्याटप्प्याने करत गेला तर तुम्ही नक्कीच तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्ही एक सक्सेसफुल असं म्हणजे एकदम व्यवस्थित माणूस व्हाल. म्हणजे असं एकदम स्ट्रॉंग उद्योगपतीसारखं. तुम्ही समज आता एखादा मोठाला व्यक्ती आहे, तो फक्त त्यांच्या विचाराने मोठे झालेले असतात. ते काय असं समज असं काही विशेष देवाने त्यांना काही दिलेलं नाही. त्यांची जी सवय आहे त्या एकदम सुंदर सवयी असतात त्यांच्या. ते सकाळी लवकर वेळेवर उठतात, त्यानंतर व्यायाम करतात, त्यानंतर सकस आहार घेतात, त्यानंतर दिवसभर काय करायचं ते त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये मेन्शन केलेलं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सवयी बदला. सवयी बदलला तर तुमचं जीवन आपोआप बदलेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सवयी बदला. ज्या तुमचे विचार आहेत ते पॉझिटिव्ह ठेवा. आता तुम्हाला जर एखाद्याला खूपच पैसा कमवायचा आहे, तर पैसा कमवण्यासाठी काय करता येईल? तुमचं एखादं ड्रीम असेल तर तुम्ही मोठी स्वप्न बघा. मोठी स्वप्न बघितल्यावर तुम्ही ते स्वप्न कसं अचीव्ह करू शकता या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुम्ही असे चांगले विचार केले ना, तर तुमची लाईफ एकदम सेटल होऊन जाईल. तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होता. आणि अशीच तुम्हाला जी तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती चांगली होण्यासाठी, पैशा संबंधित माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनल
चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असं नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.